नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं कोकणी किचन बाय अनितामध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी। चला तर मग करायला सुरुवात करूया। खिचडी करण्याच्या अगोदर मी साबुदाणे 2 तास भिजत ठेवलेले। हे होईपर्यंत आम्ही शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून त्याची बारीक पूड करून घ्यायची। तर सर्वात अगोदर एका भांड्यात 1 मोठा चमचा तेल ॲड करून घ्यायचं। मग त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा ॲड करून घ्यायचा। जिरं 5 ते 6 सेकंड भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा। मग 4 हिरव्या मिरच्या चिरून ॲड करून घ्यायच्या। मग 1 बारीक चिरलेला बटाटा ॲड करायचा। ॲड करून घेतल्यानंतर 10 ते 15 सेकंड हे बऱ्यापैकी तेलावरती परतून घ्यायचं। 2 तासानंतर साबुदाण्यातील सर्व पाणी वाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याची पूड ॲड करून घ्यायची। चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि 2 चमचे साखर ॲड करून घ्यायची। हे सगळं बऱ्यापैकी एकजीव करून घेऊया। एकजीव करून झाल्यानंतर मग हे आम्ही फोडणीमध्ये ॲड करून घेऊया। आता हे आम्ही बऱ्यापैकी एकजीव करून घेऊया। मग हे सगळं बऱ्यापैकी एकजीव झाल्यानंतर मग याच्यामध्ये 1 छोटी वाटी ओल्या नारळाचं खोबरं ॲड करून घेऊया। आता मी हे सगळं बऱ्यापैकी एकजीव करून घेते। मग 1 मिनिट मंद आचेवरती ही खिचडी परतून घ्या, म्हणजे तुमची साबुदाण्याची खिचडी खायला रेडी झाली आहे। तुम्ही पण ही खिचडी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये शेअर करा। तर अशा प्रकारे कोकणी किचन बाय अनिताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।